नमस्कार, मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण केबल क्रांतीतील डिजियाना केबल नेटवर्कवरून प्रसारित होणारे आमचे ॲक्ट 20 न्यूजवरील हे बातमीपत्र। औरंगाबाद महानगरपालिका अर्थात शहर आणि जिल्ह्याचे नामांतर करण्याची घाई होत असलेल्या या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेने सर्वाधिक काळ महापालिकेवर राज्य केले। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांची स्मृती कायम जागृत ठेवण्याच्या उदात्त हेतूने शिवरायांच्या समकालीन कालावधीतील वस्तू आणि हत्यारे यांचे जतन करण्यासाठी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तू संग्रहालयाची निर्मिती केली। तत्कालीन मनपातील कारभाऱ्यांनी अगदी उदार होत कोट्यवधी रुपये या संग्रहालयावर खर्च केले। शहरातील एक इतिहासतज्ञ आणि पुरातन वस्तूंचा ठेवा असलेले शांतीलाल पुरवार यांच्याकडून तो अमूल्य असा ठेवा घेण्यात आला होता। अर्थात त्यासाठी महापालिकेने पैसे मोजले, पण नंतर महापालिकेच्या कारभाऱ्यांनी या पुराण वस्तू संग्रहालयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले। गेल्या 3 वर्षापासून तर लोकप्रतिनिधीच नाही, त्यामुळे प्रशासनाचे याकडे अजिबात लक्ष नाही। तसं तर पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करतात। एकही पक्ष असा सापडणार नाही जो छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करत नाही। पण शिवाजी महाराजांचं नाव फक्त राजकारणापुरतंच का असा प्रश्न आता निर्माण होतोय। ज्या छत्रपतींच्या नावाने छत्रपती संभाजीनगर मध्ये पुरातन वस्तू संग्रहालय आहे, त्या संग्रहालयाची आजची दयनीय अवस्था आपल्याला दाखवत आहोत। आमच्या प्रतिनिधीने कॅमेऱ्यात टिपली आहे। खरं तर याला जबाबदार कोण? याला जबाबदार प्रशासन तर आहेच, कारण प्रत्यक्ष काम प्रशासनालाच करावे लागते। लोकप्रतिनिधी किंवा राजकारणी त्याचबरोबर सामान्य नागरिक हे फार तर पाठपुरावा करू शकतात, पण मनपा प्रशासन झोपले आहे का? या सिटीला स्मार्ट करण्याच्या नादात आयुक्त पूर्ण वेळ स्मार्ट सिटी कार्यालयात बसून तेथेच कारभार करतात। त्यांनी जरा या दुरावस्थेकडे लक्ष द्यायला पाहिजे। श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तू संग्रहालय म्हणजे आता मनपा प्रशासनाला लाज वाटली पाहिजे अशी त्याची अवस्था झालेली आहे। आज छत्रपती शिवाजी महाराजांचे एक जीवाभावाचे मावळे जीवा महाल यांची जयंती आहे। या निमित्ताने समाज बांधव शिवप्रेमी त्यांना अभिवादन करण्यासाठी येथे आले होते। तेथे कोणत्याही सुविधा महानगरपालिकेकडून त्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या नाही। साधे अभिवादन करण्यासाठी सुद्धा महापालिकेतर्फे कोणीही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हता। होता जीवा म्हणून वाचला शिवा असा एक ऐतिहासिक प्रसंग ऐकिवात आहे। अफजल खान भेटीच्या वेळी सय्यद बंडाचा वार स्वतःच्या अंगावर झेलून जीवा महाला या जिगरबाज मावळ्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्षण केले होते, अशी ती ऐतिहासिक घटना। त्याच जीवाजी महालेंची आज जयंती। आज शहरात विविध संघटनांनी विविध प्रकारे मानवंदना देऊन साजरी केली। अण्णाभाऊ साठे चौकात झालेल्या या अभिवादन कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली। सर्व विभागातील बहुजन समाजातील तर्फे आज विनम्र अभिवादन करत आहोत। छत्रपती शिवाजी महाराज असेल, शिवाजी महालेंचा इतिहास असेल, हा आपल्या बहुजन समाजाच्या नवयुगापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून हा महाराष्ट्रातील पहिला पुतळा वीर शिवाजी महाले यांचा पुतळा चौकामध्ये पूर्णकृती पुतळा व्हावा ही अखिल भारतीय युवा सेनेची मागणी आहे। तसेच हे अखिल भारतीय युवा सेनेच्या वतीनं शिवाजी महाले यांचं जे इतिहासामधलं जे कार्य आहे हे तळागाळातील समाज बांधवापर्यंत पोहोचण्याचं काम ही अखिल भारतीय युवा सेना करत आहे।
महाराजांची जयंती आहे. त्यानिमित्त आम्ही सर्वजण इथं जमलेलो आहोत. आज त्यांना आम्ही सर्वांनी मिळून अभिवादन केलेलं आहे. खरं बघायला गेलं तर महापालिकेच्या निधीमधून शिवाजी महाराजांची म्हणजे मी ज्यावेळेस होते त्यावेळेसच ह्या पुतळ्याची उभारणी करण्यात आलेली आहे. शासकीय स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने कमिशन आणि इतर काही मागण्यांसाठी सरकारकडे सतत पाठपुरावा केलेला आहे, पण सरकार काही आमच्या मागण्या मान्य करायला तयार नाही, असा आरोप अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघटनेचे प्रदेश अध्यक्ष DN पाटील यांनी केला आहे. आज एका पत्रकार परिषदेत त्यांनी दुकानदारांवर होणाऱ्या अन्यायाची जंत्रीच माध्यम प्रतिनिधींना कथन केली. आज आमच्या शासनाकडे गेल्या 8 वर्षापासून आमच्या प्रलंबित मागण्या बाकी आहेत. या मागण्यासाठी आम्ही वारंवार निवेदन शासन दरबारी करतो, परंतु अद्यापपर्यंत शासनाने कुठल्याही परिस्थितीत आमचे निवेदन दखल घेतलेली नाही. उदाहरणार्थ जानेवारी 2023 पासून हे फ्रीचं धान्य आमच्या मार्फत शासनाने वाटप करून घेतलेलं आहे. याचा आम्हाला जो 150 रुपये जो कमिशन आम्हाला मिळतं आहे, हे प्रत्येक महिन्याच्या किंवा त्याच्या पुढच्या म्हणजे 5 तारखेला त्यांनी जमा करावं अशी आमची इच्छा आहे. परंतु 3 महिन्याचं कमिशन म्हणजे जानेवारी फेब्रुवारीचं कमिशन आलं आम्हाला एप्रिलमध्ये, आणि पुढचं कमिशन हे आलं जूनमध्ये, आणि जूनचं कमिशन पुढचं ते कमिशन अद्याप आम्हाला 100% पूर्ण शासनाकडे पूर्ण बाकी. आणि याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा एक तालुका असं आहे, उदाहरण सिल्लोड, या तालुक्यामध्ये एकही पैसा गेल्या 9 महिन्यामध्ये वाटप केलेला नाही. ते परिस्थिती मी पत्रकार समोर त्यांना इथं उभं केलेलं होतं की तुम्ही ते हे केलेले. आज आमची कंडिशन अशी आहे की कमिशन आमचं जे कमिशन वेळेच्या आत या ठिकाणी प्राप्त होत नाही. त्याच्यामुळे माझा दुकानदार म्हणजे 52,000 अशी दुकानदारी महाराष्ट्राच्या अडचणीत आलेले आहे. जोपर्यंत केंद्र आणि राज्यातील सरकार बदलत नाही तोपर्यंत गरीब ज्यांच्या हातावर पोट आहे अशा कामगार, कष्टकऱ्यांचे, माथाडी कामगार, घरेलू कामगार यांचा प्रश्न सुटणार नाही, असे साथी सुभाष लोमटे यांनी म्हटले आहे. आज सकाळी क्रांती चौकात कामगारी कष्टकऱ्यांचे धरणे आंदोलन झाले. घाटीतील मृत्यूंची चौकशी करा, शिक्षण संबंधाने, आरोग्य संबंधाने कुठलेही खाजगीकरण करू नये, माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, या आणि इतर काही मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जी निदर्शनं झाली त्या लोकांच्या प्रश्नासाठी, आणि तातडीचा प्रश्न म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये ज्या पद्धतीचं मृत्यूचं तांडव चाललं आहे त्याचं सर्वस्व जबाबदारी सरकारची, राज्य सरकारची. कारण की सरकारी दवाखान्यांमध्ये कुठल्याही सुविधा न देणं, आवश्यक ती आर्थिक मदत न देणं, त्याचा तो परिणाम. त्याचबरोबर सरकारी म्हणजे जे सरकारचं ते खाजगी करण्याचा जो डाव चाललेला आहे तो या देशामधल्या 90% गोरगरिबांच्या मुळावरचा डाव आहे. आणि म्हणून आजच्या निदर्शनामध्ये जे मृत्यू झालेत त्याची उच्चस्तरीय चौकशी करा, मृत्यू झालेत त्यांच्या घरटी 50 लाखाची मदत करा, सरकारी शाळाचं जे खाजगीकरण चाललेलं आहे ते तात्काळ थांबवा, सरकारी दवाखाने पूर्णपणे आर्थिक मदत करून सर्व सुविधायुक्त करा. आज या ठिकाणी आम्ही माथाडी कामगारांच्या वतीनं जरी निदर्शनं करत असलो तरी या 50 वर्षापूर्वीचा कायदा संपवण्याचा घाट सरकार करत आहे. त्याचंही कारण पुन्हा मालक वर्गाचं किंवा कारखानदाराचा जो दबाव आहे त्याच्यामुळं हा कायदा बदलणं चाललेलं आहे. तर ह्या सगळ्या मागण्या घेऊन आज या ठिकाणी आम्ही निदर्शनं करतोय. शिक्षणाच्या खाजगीकरणाचा जे धोरण स्वीकारलेलं आहे हे खाजगीकरणाचं धोरण रद्द करण्यात यावं. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे मेडिसिन अभावी किंवा कर्मचाऱ्यांच्या अभावी, डॉक्टरांच्या अभावी जे मृत्यू होत आहेत, या मृत्यूला ते केवळ निष्काळजीपणा करत आहे म्हणून हे मृत्यू होत आहेत. या सगळ्या गोष्टींचा अभाव जर या आरोग्य सेवांमधून होत असेल तर याला सरकार जबाबदार आहे. आणि सरकारने ही जबाबदारी स्वीकारून मृतांचा आकडा जाहीर करून सरकारने राजीनामा द्यावा, आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. मुख्यमंत्र्यांचं लक्ष राज्यावर नाही, मुख्यमंत्री हे स्वार्थामध्ये आणि हेव्या दाव्यामध्ये गुंतलेले आहेत.
उद्या मराठा आरक्षणासाठी आग्रही मनोज जरांगे पाटील यांची सभा विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर होत आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर तयारी करण्यासाठी येताना घ्यावयाची काळजी, त्याचबरोबर सभेचे नियोजन या संबंधाने समाज बांधवांनी विचारविनिमय केला. यामध्ये बाहेर गावाहून येणाऱ्या गाड्यांची पार्किंग व्यवस्था, त्याचबरोबर उपस्थितांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मेडिकल व सभा संपल्यानंतर सर्व मैदान स्वच्छ करून देण्याची जबाबदारी समाज बांधवांनी स्वतःवर घेतली आहे. या बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला. सभेचं नियोजन संदर्भात माहिती देण्यासाठी आम्ही सर्व समन्वयक बसलेलो आहोत. माहिती ही द्यायची होती की उद्या संध्याकाळी 6 वाजता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं इथं आगमन होणार आहे. आणि आता आपण पूर्ण महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटलांची आपण सभा पाहिलेल्या आहे रात्री 3-3 वाजेपर्यंत. पण छत्रपती संभाजीनगरचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही सर्व लोकांनी मिळून स्टेडियम त्यांच्यासाठी बुक केलेलं आहे. कारण इथंचं छत्रपती संभाजीनगरचा मराठा क्रांती मोर्चाचा अनुभव ह्या सर्व मंडळीला विशेष काकडे पाटलाला अनुभव आहे. आणि जवळपास लाखभर लोक जे समाज बांधव भगिनी असतील, लहान मुलं असतील, वृद्ध असतील, असं नियोजन करण्यासाठी विशेष करून ह्या टीमने सगळं ग्रामीण भाग पिंजून काढलेला आहे. स्टॉल लावायचं आहे, काही जण जार लावणार आहे, काही जण आणखी पाण्याच्या बॉटल त्याच्यामध्ये वाढणार आहे. जवळपास 2 लाख पाण्याच्या बॉटलचं नियोजन आम्ही तर केलेलंच आहे. पण माझी सकळ मराठा समाज बांधवाला पुन्हा अशी विनंती आहे की येताना तुम्ही तुमची स्वतःची बॉटल घेऊन या आणि ती बॉटल पुन्हा आपल्या पिशीमध्ये तुम्ही सोबत घेऊन जा, जेणेकरून कुठल्याही पद्धतीचा कचरा इथं होणार नाही. याची सुद्धा आपण जसं पहिल्या क्रांती मोर्चामध्ये आपली शिस्त होती, शिस्त, स्वच्छता आणि एकवाक्यता, तशाच पद्धतीनं उद्याची रेकॉर्ड ब्रेक जगाला हेवा वाटावा अशी सभा या ठिकाणी होणार आहे. साठी मला तरी असं वाटतं की ही शेवटची संधी आहे. कारण जरांगे पाटलाच्या निमित्ताने आज आपल्याला ही संधी लाभलेली आहे. जो लाठीचार्ज झाला महिलांवरती, त्यामुळं आज मराठा समाज परत एकदा एकवटलेला आहे. आणि जर ह्या केंद्र सरकारने किंवा राजकीय इच्छाशक्ती जर झाली तर 100% आरक्षण मिळणारच आहे. आणि आम्ही ते घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. ही सभा जी आहे ही कोणी राजकारण्यांनी, कोणी पुढाऱ्यांनी किंवा आणि कोणी अशी पुकारलेली अशी सभा नाही आहे. ही सभा अशी आहे की ही आपण सर्वसामान्य लोकांनी, सर्वसामान्यांना सोबत घेऊन करतो अशा प्रकारची ही सभा आहे. त्यामुळे या सभेला मला अपेक्षा आहे की सगळ्यात मॅक्झिमम प्रमाणात जी काही जनता येईल ना, ती आपली एक सर्वसामान्य जनता. संभाजीनगरमधल्या 40 ॲम्ब्युलन्स स्टँड बाय ठेवलेले आहेत. 10 ॲम्ब्युलन्स इथे असणार आहेत. आणि छत्रपती संभाजीनगरमधले निष्णात 40 इंटेन्सिव्हिस्ट आणि MD डॉक्टर असणार आहेत. त्यासोबत आयुषचे जवळपास 100 डॉक्टर अवेलेबल असणार आहेत. ह्या सर्व ॲम्ब्युलन्स ह्या अद्ययावत व्हेंटिलेटरनी सुसज्ज असलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ॲम्ब्युलन्ससोबत जे डॉक्टरांचे डेलिगेट्स आहे, इथे एक पेंडॉल असणार आहे. तिथे याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा डिजियाना नेटवर्कवरील आमचं हे बातमीपत्र ॲक्ट 20 न्यूज.